हे नॉर्मल नव्हतं आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक मी तर करू शकत नव्हते. आता का ते समजेलच तुम्हाला. इथं बघा आपल्या आबोलीला खूप छान फुलं लागली होती आणि सकाळचं मस्त असं वातावरण झालं होतं. सगळी कामं माझ्यावरून झाली होती. मुलं स्कूलला गेली होती आणि बाहेर कट्ट्यावरती झाडू मारून घेत होते आणि पाहते तर काय इतकी डोक्यामध्ये माझ्या खाज होत होती ना, एवढी कधीच होत नव्हती या अगोदर. आणि पाहिलं तर काय खाजवून खाजवून सगळ्या ब्लाऊजवरती माझ्या सगळ्या डॅन्ड्रफ पडला होता आणि मला आलं टेन्शन जास्त. कारण थंडीमुळे आता तुम्हाला माहिती आहे बऱ्याच प्रमाणात आपल्या डोक्यांमध्ये ना डॅन्ड्रफ होतो आणि आता माझ्याही डोक्यात तसंच झालं होतं. त्याच्यामुळे मला खूप जास्त टेन्शन आलं होतं. म्हणलं तर काहीतरी याला विलाज करावाच लागेल. नक्की डॅन्ड्रफच आहे का म्हणून मी त्यांना टेप टेस्ट केली आणि बघू शकता भरपूर असा डॅन्ड्रफ झाला होता. त्याच्यानंतर इथं ना मी फ्लिक्सचा नीम अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू मागवला होता. त्याच्यामध्ये ना नैसर्गिक अँटी डॅन्ड्रफ घटक आहेत आणि सॅलिसायक्लिक ऍसिड असल्यामुळे ना स्कॅल्प आपलं ना एक्सफोलिएट करून कोंडा काढतो आणि पेंटिवेटी नसल्यामुळे ना स्कॅल्प कोरडं न होताना डीप हायड्रेशन देतो. खूप अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू एकदाच वापरल्यावर कोंडा परत येतो, पण फ्लिक्स नीम शॅम्पू बद्दलची ना गोष्ट काही वेगळीच आहे बघा. 4 आठवड्यांमध्ये 90% कोंडा कमी करून ना स्कॅल्पला लगेच आराम देत आणि महत्त्वाचं म्हणजे खाज येणं थांबतं, कोंडा परत येऊ देत नाही आणि फ्रिजी केस स्मूथ होतात, केसांना डीप हायड्रेशन मिळतं आणि स्कॅल्पची हेल्थ सुधारते. आता इथं बघा डबल टेप यूज केले आणि कोंडा माझा गायबच झाला होता. तर हे प्रोडक्ट तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवर टॅग केले आणि फ्लिपकार्टवर पण अवेलेबल आहे. बाय.